नमस्ते. श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वासंती देवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोडोली डी फार्म, बी फार्म, एम फार्म व फार्म डी या कॉलेजमध्ये सर्व पालक व विद्यार्थी यांचे सहर्ष स्वागत. आपण ऍडमिशन प्रोसेससाठी म्हणजेच प्रवेश प्रक्रिया 2025-26 साठी कोणकोणती कागदपत्रे ऍडमिशन घेताना लागतात याविषयी हा बनवलेला थोडक्यात व्हिडिओ आहे. बी फार्म म्हणजे पदवी औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठी लागणारी कागदपत्रे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बी फार्म म्हणजे पदवी औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रम हा 4 वर्षाचा कोर्स आहे. याकरता लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत. प्रथमतः तुम्हाला 10वीचं मार्कशीट लागेल. सेकंड 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. थर्ड 12वीचं मार्कशीट. 12वीचं मार्कशीट त्या मार्कशीटमध्ये तुमचा पीसीबी किंवा पीसीएम ग्रुप दोन्हीही कुठलाही असेल तरी चालेल. तुम्हाला 35% मार्क जरी ग्रुपला असतील तरी चालतील. त्यानंतर फोर्थ सीईटी किंवा नीट या दोन्हीपैकी कोणतीही एक्झाम दिली असेल त्या एक्झामचं मार्कशीट लागेल. त्यानंतर तुमचा फिफ्थ एलसी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला लागेल. सिक्स्थ मध्ये तुम्हाला एज नॅशनॅलिटी डोमेसियल लागेल. जर तुमच्याकडे एज नॅशनॅलिटी डोमेसियल नसेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत की तुमच्या एलसी वर जर भारतीय असं लिहिलं असेल तरी चालेल, नसेल तर तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल तरी चालेल. हे झालं ओपन कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही कास्ट मधून ऍडमिशन घेणार असाल तर तुमचं फर्स्ट कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागेल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी लागेल. नॉन क्रिमिलियर लागेल. नॉन क्रिमिलियर हे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असावं. जर तुम्ही ईडब्ल्यूएस ह्या कोट्यातून ऍडमिशन घेणार असाल तर तुमचं ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र लागेल. जर तुम्ही टीएफडब्ल्यूएस ह्या स्कीम मधून प्रवेश घेणार असाल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारच्या सही शिक्क्याचा 8 लाखाच्या आतला लागेल. जर तुम्ही मायनॉरिटी मधून प्रवेश घेणार असाल तर तुमच्या एलसी वर मायनॉरिटी हा उल्लेख केलेला असावा. जर तुम्ही डिफेन्स मधून ऍडमिशन घेणार असाल तर तुमचं एक्स सर्व्हिसमॅनचं डिफेन्स सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागेल. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही वासंती देवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या कॉलेजला संपर्क करून लागणारी माहिती घेऊ शकता. धन्यवाद.